पदापेक्षा कार्य मोठं आणि यशापेक्षा समाजासाठी केलेलं योगदान अधिक मोलाचं. ॲडव्होकेट मानसी अशोक हाके पाटील यांनी विधी क्षेत्रासोबतच महिला सक्षमीकरण आणि समाजसेवेचा प्रभावी प्रवास उभा केला आहे. शताक्षी महिला नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून हजारो महिलांना कला, क्रीडा, आरोग्य, कायदेविषयक मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्व विकासासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांनी महिलांच्या आत्मविश्वासाला नवी दिशा दिली. शताक्षी महिला परिवर्तन सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून वंचित, दिव्यांग विद्यार्थी आणि गरजूंसाठी विविध मानवतावादी उपक्रम राबवित आहेत. तसेच ड्रीम हाय समर कॅम्पच्या माध्यमातून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत. न्याय, संवेदनशीलता आणि सेवाभावाचा सुंदर संगम घडविणाऱ्या ॲडव्होकेट मानसी हाके पाटील यांचा एकमत वर्धापन दिन गौरव 2026 अंतर्गत सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट मानसी अशोकराव हाके पाटील. माझे शिक्षण 1ली ते 10वी हे अहमदपूर शहरामध्ये झालं. 11वी व 12वी साठी मी लातूर येथे शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर मी LLB ही पदवी घेतली आहे. LLB पदवी घेण्याच्या मागे फक्त माझा एकच हेतू होता की आपण बघतो सध्याच्या काळामध्ये वकिलांमध्ये पुरुषांची संख्या मला तरी माझ्या मते जास्त दिसते. कंपेअर टू महिलांपेक्षा माझ्या मते मला पुरुषांची संख्या जास्त दिसते. आणि कधी कधी असं असतं की महिलांचे जे काही प्रॉब्लेम असतात त्या महिला जे पुरुष वकील आहेत त्यांना एकदम सविस्तरपणे सांगू शकत नाहीत. म्हणून त्यांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मला जितकं करता येईल त्या सोल्युशन करण्यासाठी म्हणून मी LLB केलं. आणि सध्या आता मी लातूर डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये एक डिवोर्स लॉयर म्हणून कौटुंबिक न्यायालयामध्ये काम करते. कौटुंबिक न्यायालय लातूर येथे काम करत असताना मला असे जाणवले की महिलांमध्ये खूप कलागुण असतात, परंतु परिस्थितीनुसार किंवा त्यांना स्टेज करेज भेटलं नसल्यामुळे ते त्यांच्यातील कलागुण हे दबले जातात. आणि हा विचार मी माझ्या मनामध्ये केला आणि ह्या विचारानुसार मी एक माझ्या मनामध्ये एक विचार आला की आपण महिलांना स्टेज करेज देण्यासाठी म्हणून आपण महिला मंडळ स्थापन केलं पाहिजे. आणि महिला मंडळ स्थापन करण्यासाठी म्हणून मी अहमदपूर येथे 2021 साली शताक्षी नवरात्र महोत्सव मंडळाची स्थापना केली. या नवरात्र महोत्सव मंडळामध्ये सर्व महिला असतात. अक्षरशः 5 वर्षाच्या मुलीपासून ते 60 वर्षाच्या महिलेपर्यंत सगळ्या महिला ह्या शताक्षी नवरात्र महोत्सव मंडळामध्ये अतिशय उत्साहाने सहभाग घेतात. हे जे शताक्षी नवरात्र महोत्सव हे डबल घ्याल का चालू? शताक्षी नवरात्र महोत्सव मंडळातर्फे आम्ही विविध उपक्रम साजरा करतो. त्यामध्ये किचनशी रिलेटेड खेळ सुगरणीचा असेल किंवा खेळ पैठणीचा असेल. खेळ सुगरणीचा या कार्यक्रमामध्ये जवळपास आमच्या दरवर्षी 50 ते 60 महिला सहभागी घेतात. आणि दरवर्षी आम्ही त्यांना वेगवेगळे विषय देतो, जसे की कधी उपवासाचे पदार्थ बनवायचं किंवा दुसऱ्या कोणत्या वेगवेगळ्या डेझर्ट बनवायचे, अशा वेगवेगळे आम्ही विषय देतो. आणि त्यांना अनुसरून महिला वेगवेगळे पदार्थ स्वतःच्या हाताने बनवून इथे आणतात आणि त्या सादर करतात. अतिशय सुंदर असे पदार्थ त्या बनवतात. उपवासाचे पदार्थ बनवत असताना आपल्याला नॉर्मली माहिती आहे की उपवास म्हणल्यावर आपण फक्त साबुदाणा किंवा भगर ह्या 2च गोष्टी आपल्याला माहित आहेत. परंतु जेव्हा आम्ही आमच्या मंडळातर्फे खेळ सुगरणीचा हा खेळ ठेवतो आणि जेव्हा त्यांना आम्ही हा विषय दिला होता की उपवासाचे पदार्थ बनवायचे, तेव्हा त्यांनी अतिशय उत्कृष्ट पदार्थ बनवले होते. त्यामध्ये त्यांनी फक्त साबुदाणा आणि भगर ह्या 2 गोष्टीचाच वापर करून गुलाबजामुन किंवा आपण विचार देखील करू शकणार नाही एवढे स्वादिष्ट पदार्थ त्यांनी बनवले होते. आम्ही हा उपक्रम 3 वर्ष राबवला, पण त्यानंतर मला असं वाटलं की त्यांनी एवढे सुंदर पदार्थ बनवतात आणि एवढी मेहनत करतात, पण त्यांचा आम्ही नंबर काढत होतो, परंतु बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांची त्यामध्ये मेहनत त्यांना लागत होती. आणि ह्याचा विचार करून मी मागच्या 2 वर्षापासून खेळ सुगरणीचा प्लस आनंद महोत्सव हे दोन्ही उपक्रम मी एकत्र घेते. म्हणजेच ह्या उपक्रमामध्ये असं असतं की महिला वेगवेगळ्या गोष्टी बनवून आणतात आणि बाकीच्या जे दुसऱ्या महिला आहेत त्या
बनवलेला पदार्थ त्यांनी विकत घेतात. म्हणजेच की त्यांनी बनवलेल्या पदार्थाचे किंवा त्यांनी बनवलेल्या त्या पदार्थाच्या पाठीमागे त्यांची जेवढी काही मेहनत असेल त्याला काहीतरी एक त्यांना छोट्या स्वरूपात काहीतरी फळ भेटायला पाहिजे म्हणून त्यांनी ते पदार्थ पैसे देऊन विकत घेतात. आणि अशा प्रकारे आम्ही हा उपक्रम राबवतो. त्याचप्रमाणे आम्ही खेळ पैठणीचा हा देखील उपक्रम राबवतो. या उपक्रमामध्ये जवळपास दरवर्षी 150 ते 200 महिला सहभागी होतात. प्रत्येक महिलेला आम्ही सहभागी झाल्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी देत असतो. त्याचप्रमाणे कोणत्याही ह्या खेळ पैठणीचा ह्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आम्ही कोणताच वयोगट ठेवत नाही. अक्षरशः 65 ते 70 वर्षाच्या देखील महिला ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतात. त्याचप्रमाणे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवतो. त्या कार्यक्रमामध्ये देखील महिला अतिशय उत्साहाने सहभागी होत असतात. खरं सांगायचं म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की हे जे मी चालू केलं आहे की शताक्षी नवरात्र महोत्सव हे चालू करण्यासाठी मला फक्त आणि फक्त माझ्या आईचीच प्रेरणा आहे. आणि तिनेच मला शिकवण दिली आहे की प्रत्येक महिलेचा सन्मान केला पाहिजे. तुम्हाला माहीतच आहे की भारतीय संस्कृतीनुसार आपल्याला माहित आहे की ज्या ठिकाणी महिलेचा सन्मान केला जातो त्या ठिकाणी देवाचे वास्तव्य असते असं आपण ऐकलोत. आणि हीच गोष्ट मी माझ्या म्हणजे मनात धरून आणि माझ्या घरचं वातावरण बघून ह्या शताक्षी नवरात्र महोत्सवाची सुरुवात केली. ह्या नवरात्र महोत्सवासोबत मी अजून एका संस्थेची स्थापना केली आहे की शताक्षी महिला संस्था, ज्यामध्ये संपूर्ण महिला ह्या संपूर्ण खेडेगावातील आहेत. प्रत्येक खेडेगावातील एक महिला आम्ही घेतल्या आहेत आणि ह्या संस्थेमार्फत आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो. ह्या संस्थेअंतर्गत आम्ही जे अपंग विद्यार्थी आहेत त्यांना सितारे जमीन पर हा आमिर खानचा पिक्चर दाखवायला घेऊन गेलो होतो. त्याचप्रमाणे आम्ही ह्या संस्थेमार्फत वेगवेगळ्या गोष्टी उपक्रम राबवत असतो. कधी आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये फळ वाटप देखील केले आहे. त्याचप्रमाणे मला माझ्या घरच्यांचं संस्था असल्यामुळे मी त्या संस्थेमध्ये उपाध्यक्ष आहे आणि त्या संस्थेअंतर्गतच मला वेगवेगळ्या गोष्टी घेण्यासाठी म्हणून मी ड्रीम हाय समर कॅम्प ह्या समर कॅम्पची सुरुवात केली आहे. हा समर कॅम्प जवळपास 2 वर्ष झालं मी घेते आणि या समर कॅम्प मध्ये जवळपास 200 विद्यार्थी सहभागी होतात. फक्त आमच्या संस्थेतील विद्यार्थी नाही तर संपूर्ण अहमदपूर शहरामधील विद्यार्थी ह्या समर कॅम्प मध्ये सहभागी होतात. वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थी देखील या समर कॅम्प मध्ये सहभागी होतात. ह्या समर कॅम्प मध्ये मी लातूर, पुणे ह्यासारख्या ठिकाणावरून सर्व शिक्षकांना बोलवते. त्या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव मिळावा असे वेगवेगळे उपक्रम राबवत असते. शताक्षी नवरात्र महोत्सव मंडळ या मंडळाचा एक खास विशेष म्हणजे की या मंडळामध्ये ह्या सर्व महिलाच असतात. कोणत्याही पुरुषाचा या मंडळामध्ये सहभाग नसतो. प्रत्येक गोष्टी काही जरी लागत असतील तर ह्या महिलाच अरेंज करतात. या शताक्षी नवरात्र महोत्सव मंडळातर्फे आम्ही वेगवेगळे शिबिर घेतले आहेत. आरोग्य शिबिर घेतलं आहे. त्याचप्रमाणे महिलांना आजकाल तुम्ही बघतात की मेकअप करणे किंवा कराटे ह्या सगळ्या गोष्टींची आजकाल महिलांना खूप गरज आहे. त्यासाठी म्हणून आम्ही या मंडळातर्फे एक दिवस मेकअपचं शिबिर घेतलं होतं. त्यासाठी मी लातूरवरून ब्लिसफुलच्या संचालक वांगे मॅडम देखील आल्या होत्या. त्याचप्रमाणे या मंडळातर्फे मी विविध दांडियाचा देखील उपक्रम घेते. या उपक्रमासाठी मी लातूरवरून गॅलेक्सी अकॅडमीचे संचालक अमोल स्वामी यांना देखील बोलवते. आणि हे मंडळ स्थापन करण्यामागचा माझा फक्त एकच हेतू आहे की महिलांमध्ये जे चांगले गुण आहेत जे लपले जातात. काही महिलांमध्ये खूप चांगले गुण असतात परंतु त्यांना स्टेज करेज कमी असल्यामुळे किंवा घरच्या कामातून त्यांना वेळ भेटत नसल्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी जास्त असल्यामुळे त्यांचे गुण हे बाहेर पडत नाहीत. त्यामुळे ह्या 9 दिवसामध्ये त्यांनी त्यांचं आयुष्य एकदम चांगल्या प्रकारे जगलं पाहिजे हाच उद्देश मी मनामध्ये ठेवून या मंडळाची स्थापना केली आहे. आणि या मंडळातर्फे मी महिलांना उपयोगी असतील असे वेगवेगळे उपक्रम त्याचप्रमाणे त्यांना पुढच्या त्यांच्या आयुष्यामध्ये
उपयोगी पडतील असे वेगवेगळे शिबिर देखील घेते. शताक्षी सेवाभावी संस्था ही संस्था स्थापन करण्यामागे माझा फक्त एवढाच हेतू आहे की महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्याचप्रमाणे त्यांनी स्वावलंबी व्हावं आणि त्यांनी आयुष्य जगताना त्यांना कोणत्याच प्रकारची आर्थिक किंवा दुसरी कोणती अडचण येऊ नये म्हणून मी शताक्षी सेवाभावी संस्था ही स्थापन केली आहे. आतापर्यंत मी या संस्थे अंतर्गत वेगवेगळे शिबिर घेतले आहेत, वेगवेगळे उपक्रम घेतले आहेत, परंतु ह्या संस्थेअंतर्गत माझा एक वेगळा मोटो आहे. या मोटो मध्ये मला प्रत्येक जेवढ्या काही अहमदपूर शहराच्या आजूबाजूला जेवढे काही छोटे छोटे गाव आहेत या गावातील सगळ्या महिलांना मला या संस्थेमध्ये जोडायचं आहे आणि या संस्थेअंतर्गत प्रत्येक छोट्या गावामध्ये शताक्षी सेवाभावी संस्था अंतर्गत एक मेन महिला तयार करून तिच्या अंडर मला वेगवेगळ्या गोष्टी प्रत्येक खेडेगावातील महिलांपर्यंत पोहोचायच्या आहेत. त्याचप्रमाणे ह्या सेवाभावी संस्थेअंतर्गत मी आरी वर्क असेल किंवा मेकअपचं असेल किंवा अजून जे काही शिबिर म्हणजे महिलांना उपयोगी आहेत, त्यांना आर्थिकरित्या सक्षम बनवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा मी प्रयत्न करेन.